असं कोण बडबड नाही करणार, कारण का अन्नात जास्त टिवटिव करतो. बघत राहा आता. कधी अमावस्या पण नाही 15 मिनिटं थांबलोय पण बसला. जाऊ दे. मित्रांनो, महानाट्यातले काय काय घोडे ना आता सरावासाठी बाहेर फिरतात. मित्रांनो, मगाशी इलाव तेव्हा बघा काहीच गर्दी नव्हती आणि आता किती गर्दी झाली आहे ती बघा. पूर्ण खचाक पॅक झालेला. ट्रॅफिक एवढा झाला ना, गाडी बाहेर काढू घ्या. अण्णा खाई गेलो 1 तास झालो, गाडी का अजून येणार नाही. बरंच वेळ थांबलो. नमस्कार मित्रांनो, मी गणेश आचरेकर लाईव्ह कोकणातले युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप स्वागत करत आहे. तर मित्रांनो, आज आपण काय इन्फॉर्मेशन व्हिडिओ नसतो, परंतु आज आपण ना वैभववाडी तालुक्यात जाणार आहोत. वैभववाडी तालुक्यात म्हणजे काय आला, थंय जाणता राजा महानाट्याचं आयोजन केलेलं आणि हा महानाट्य बघण्यासाठी खास आम्ही वैभववाडी तालुक्यात नादवडे गावात चाललो. आणि त्या ठिकाणी हा महानाट्य 6 वाजता चालू होतला. 7:30चं टायमिंग आहे. 6 वाजतापर्यंत आम्ही थंय वैभववाडीत पोचायचा. त्याच्यामुळे थैसून मग 10 वाजेपर्यंत ह्या गोष्टीचे सगळे वेळ, प्रवासाचा व्हिडिओ, महानाट्याचे थोडे काहीतरी महत्वाचे क्लिप आणि आमचं येतानाचा परतीचा प्रवास या व्हिडिओच्या माध्यमातून तुमका बघूक मिळणार. आणि आमच्यासोबत दरवेळेप्रमाणे अण्णा, मंग्या, परत दया, गायत्री, श्री आणि मी अशी सगळी मंडळी आणि तुम्ही असतालच. बाकीचा सोडा, तुम्ही देखील आमच्या सोबत असताल. तर मित्रांनो, ह्यो आता प्रवास चालू आहे. मजा मस्ती असतली. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत का. व्हिडिओ जर आवडलो तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करून बाजूचा बेल बटन दाबूक देखील विसरू नका. तर चला, तुम्ही देखील आमच्यासोबत या जाणता राज्या महानाट्य बघूसाठी येतास ना. मित्रांनो, उशीर झालो 10 मिनिटं. हे बघा, मंग्या काही बागेत गेलेलो, उशीर त्याच्यामुळे झाला. आणि ते 2 माणसं थंय वाट बघतात. तर चला, ते 2 माणसांक आपण घेऊया. मित्रांनो, मंग्या तर येलो आणि हे 2 माणसं आता ना कमिटीकडे थांबलेत. म्हणजे घरापासून पुढे एक कमिटी आहे, ते थांबलेत. आता दोघांची रिएक्शन बघूया काय असतली, कारण का त्यांना जामसंड देवक लावल्यामुळे ना त्यांची आग झाली असतली. तर आता आपल्याला बघूया पुढे काय रिएक्शन भेटतं त्यांची. भाषा कोण बडबड नाही करणार, कारण का अन्नात जास्त टिवटिव करतो. बघत राहा आता. गाडी चालू ठेवते म्हणून चालू ठेवते. 15 मिनिटं आहे झाले. मग आहे का करता पण मेकअप तूच बाबा काही मेकअप करू हो काय. तू आमका सांगतोस ना. आता हे आमका कधी कधी अमावस्या पण नाही 15 मिनिटं आहे थांबलोय पण बसला. जाऊ दे. 15 मिनिटं मग घराकडे जाऊन पण झाली नाही. मागले किती वेळ झालो आमका सांगा आता. श्री, तू सांग किती वेळ झालो बाबा. श्री काय सांगितलं, आम्ही काय आधी बोलत नाही. तर मित्रांनो, तुमका सांगितले ना अण्णा हे टिवटिव करणार म्हणून, कारण का कधीतरी अमावस्या पौर्णिमेला आज लवकर येलो आणि आम्ही उशिरा झालो. तर त्याच्यामुळे त्याची आज बडबड चालू झाली. तर हे बघ, आता आम्ही सगळी मंडळी, दया, अण्णा पुढे बसला, आम्ही भाई गायत्री, मी, श्री आणि सगळे आम्ही मागे बसलो. तर चला मित्रांनो, जाणता राजा महानाट्य बघूसाठी वैभववाडीत जाऊचा. नांदगावात दिलं आणि या ठिकाणी मंग्या बोललो की सरबत पिऊया. तर आता आम्ही सरबत पितो, तुम्ही देखील पिऊ घ्यावा. मित्रांनो, हे गाडीत डायरेक्ट बसन सरबत पितं. VIP लोक आधी, त्याच्यामुळे गाडीत बसून सरबत पितं. तर चला मित्रांनो, तुम्ही देखील सरबत पिऊ घ्या. लिंबू सरबत पितो मस्तपैकी.
मित्रांनो फायनली आम्ही आता जागेवर पोहोचलो आणि या ठिकाणी आता सगळी मंडळी ना हळूहळू येऊ लागली आहेत. आमचो गेट नंबर 4 हा VVIP हो एक VIP हा हयसर एक जागा म्हणजे आता 4 नंबरने आम्ही आतमध्ये जातलो आणि बघूया काही जागा भेटता कारण का पास होत आमच्याकडे दया पास घेऊन येलेलो तर पास आम्ही घेऊन आतमध्ये चाललो. फायनली आतमध्ये येलो आणि आतमध्ये येल्यानंतर ही सगळी बसण्याची व्यवस्था एकदम भयानक. आता आम्ही आतमध्ये आहे बसतो चला मध्ये जाऊन बसतो कोचाच्या मागे आणि सगळी व्यवस्था छानपैकी फायनली इलो आणि मस्तपैकी हसून स्टेजच्या जवळच आमका जागा भेटली. तर आता आम्ही जागा तरी अडवलो कारण कसा पास असले तरी पहिले एक येणारं प्राधान्य त्याच्यामुळे आम्ही येऊन जागा तर अडवलं आणि अण्णा आणि हे सगळे आता बाहेर गेलेत. तर आता आपण पण बाहेर जाऊया आणि नंतर मग नाटक सुरू झाल्यावर तुमका मी पुढचं दाखवतो. मित्रांनो महानाट्यातले काय काय घोडे ना आता सरावासाठी बाहेर फिरतात. मांग्या इलो आहे सरा थोडं नाट्य चालू आहेत. आता बरीच लोकांना येऊ सुरुवात झाली आणि असे ना हे गेट आहेत बरेच VVIP परत गेट नंबर 1 गेट नंबर 2 गेट नंबर 3 असे बरेच गेट आहेत. तर आता बरीच लोकांना येऊ सुरुवात झालेली आहे. तर चला आतमध्ये जाऊया. दयानी आतमध्ये गेले तर आपण देखील आतमध्ये. मगाशी इलो तेव्हा बघा काहीच गर्दी नव्हती आणि आता किती गर्दी झाली आहे ती बघा पूर्ण कचाक पॅक झालेला. तर आता थोड्याच वेळात नाटक सुरू आहेत त्या देखील थोडक्यात तुमका दाखवतलं. मित्रांनो पॉपकॉर्न घेतलं 30 रुपये पॅकेट हा 2 घेतलं हे बाकडे खातं हे लोक तर आकडे घेतलं गायत्री नाने. तर चला पॉपकॉर्न खातो. ऐतिहासिक महानाट्य सर्व रसिकांनी स्थानपन्न व्हायचं आहे. मित्रांनो आता ना फुल काळोख झालेलो आणि आता नाटक 2 मिनिटातच सुरू होईल आणि या ठिकाणी पूर्ण असो काळोख. आता महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान ट्रस्ट पुणे निर्मित सादर करीत आहे जगातील प्रथम क्रमांकाचे महानाट्य जाणता राजा. जाणता राजा प्रयोग क्रमांक 1195. मित्रांनो कार्यक्रम चालू झालेलो आता. तर आता तुमका थोडे थोडे मध्ये मध्ये चांगले जे मुवमेंट असतील ते नक्की तुमका दाखवण्याचा प्रयत्न करेल. आपण स्वतःच या मराठी मुलखाचे बादशहाच का होत नाही? राणी साहेब अशा विजयाची स्वप्न आपल्याला कधी पडतच नाहीत का महाराज? राणी साहेब अशी स्वप्न आम्हाला पडतात पण ती पडू लागली की आम्ही दचकून जागे होतो भानावर येतो. अशी स्वप्न आम्हाला पेलत नाही. 12 पिढ्यांची गुलामी भिनली आमच्या रक्तात आणि या तलवारी. राणी साहेब तुमच्या मनात तरी काय महाराजाधिराज छत्रपती होत होता. भाऊसाहेबांनी याचसाठी केला होता अट्टहास. उदंड औक्षाचे व्हा बाळांनो, रामराज्य करा, धर्मराज्य करा.
राजा शिवछत्रपती की खरोखर जाणता राजा महानाट्य खरोखर अंगावर ना शहारे उभं करणार होता. आणि आता या नाट्य संपल्यानंतर ना एक प्रकारे शिवभक्तांचं ह्यो जल्लोष चालू आहे. जय छत्रपती शिवाजी महाराज की जय. खरोखर एक राज्याभिषेक होतो तो खरोखर एक सोहळा, किती कलाकार होते, एक छान वाटला. आणि आता आम्ही आता बाहेर जातो, गाडी बरीच लांब लागलेली आता ही सगळी मंडळी ना हळूहळू बाहेर निघतात. तर चला आता गाडीकडे जाऊया. नाटक बघून तर बाहेर इलो आणि बाहेर इल्यानंतर ह्या एवढा ट्रॅफिक आहे ना, तर आता अण्णा गेलो गाडी आणू, आम्ही आपल्या ह्याकडे थांबलो बाहेर. तर चला मित्रांनो, गाडी इली काय मग गाडीत बसूया आणि नंतर मग निघून जा. आणि धुरळं एवढं उडालं ना काय विचारता सोय नाही. तर आता गाडी आहेत, मग गाडीतून बसून जाऊया. ट्रॅफिक एवढा झाला ना, गाडी बाहेर काढू घ्या. अण्णा खै गेलो 1 तास झालो, गाडी काय अजून येणार नाही, बरंच वेळ थांबलो. तर आता बघ्या गाडी इली का बसूया आणि मग काहीतरी पोट पाण्याचं तरी बघूया. आज दया देणारा पोट पाण्याची व्यवस्था करणारा बघूया किती होता काय. जेव थांबलो हय हॉटेल शिवशाही म्हणवा. तर कारण तर रस्त्यात जे थांबलो वैभववाडी रस्त्यात एकही हॉटेल नाही आणि सगळी हॉटेल ना फुल पॅक होती. तर आता ह्या पेट्रोल पंप हा तरळ्याचं त्याच्या समोरच ह्या शिवशाही हॉटेल आहे. तर आता मी जेवण घेतो, तुम्ही देखील जेव केव्हा. या हॉटेलमध्ये पण बऱ्यापैकी गर्दी आहे सगळी. जेवण तर येईल. जेवणामध्ये बघा शाकाहारी मागवलं, चपाती, पापड, कांदो, बटाट्याची भाजी, डाळ, दही आणि चटणी, लोणचं असं जेवण आहे. तर आम्ही सगळे जेव बसलं. मित्रांनो तुम्ही देखील जेव केव्हा. गायत्री आणि श्रीताकडे एकत्र बसलेला मग या बाजूच्या टेबलवर आहे. तर आता आम्ही जेवण घेतो, तुम्ही देखील जेव केव्हा. फायनली घराकडे गेलो. जाणता राजा महानाट्य बघून खरोखर एकंदरीत ना जो शिवरायांचा प्रवास होतो किंवा एकंदरीत तो जो काळ होतो म्हणजे जन्मापासून राज्याभिषेक पर्यंत जो काळ होतो तो खरोखर एकदम अंगावर ना शहारे निर्माण करणारा असं प्रत्यक्ष 150-200 कलाकार, घोडे, उंट या एवढ्या महानाट्यामध्ये सहभागी झाल्यामुळे आणि तर बघितल्यावर एवढा पब्लिक होता, एवढे रसिक होते. म्हणजे ज्यानंतर नाटक संपल्यानंतर जो मैदानात शिवरायांचा जयघोष झालो तो बघून तर अजूनच अंगावर काठं उभरलो. तर मित्रांनो एकंदर देवगड ते वैभववाडी प्रवास आणि आता प्रवासानंतर मग दयान आमका जेवणाची व्यवस्था केल्यात. असो हे प्रवास होता मित्रांनो. इन्फॉर्मेशन नव्हतं परंतु महानाट्यातले काही निवडक क्षणच ते तुमका या व्हिडिओच्या माध्यमातून बघूक मिळतील. व्हिडिओ कसं वाटलं हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करून बाजूचा बेल बटन दाबू देखील विसरू नका. तर पुन्हा भेटूया नवीन विषयासह नवीन ठिकाणी. तोपर्यंत हसत राहा, आयुष्यात प्रत्येक क्षणाचा आनंद घेत राहा. मी परत येतलंय तवसर तुम्ही स्वतःची काळजी घेवा.